नमस्कार मित्रांनो, 1 सप्टेंबर पासून नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत। तर एलपीजी किमतींपासून तर क्रेडिट कार्ड पर्यंत हे 6 मोठे बदल या ठिकाणी आजपासून देशात लागू होणार आहे। मग प्रत्येकाच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे। तर मग कोणकोणते हे बदल आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, 1 सप्टेंबर पासून या ठिकाणी नवीन बदल झालेले आहेत। तर मग सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणि 1 सप्टेंबर 2024 पासून देशात अनेक मोठे बदल लागू झालेले आहेत। त्याचा परिणाम प्रत्येक माणसाच्या खिशावर आणि प्रत्येक घरावर होणार आहे। एकीकडे तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे, तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे। मग अशाच 6 मोठ्या बदलांबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पहिला बदल आहे एलपीजी सिलेंडर महाग झाला आहे। मग IOCLच्या वेबसाईटनुसार दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत आणि 1 सप्टेंबर 2024 पासून नवीन किमती लागू करण्यात आल्या आहे। ताज्या बदलानंतर आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1652.50 रुपयावरून 1691.50 रुपये झाली आहे। येथे सिलेंडरच्या मागे 39 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। तर कोलकात्यात 1764.50 रुपयावरून 1802.50 रुपये, मुंबईत 1605 रुपयावरून 1644 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपयावरून 1855 रुपयावर पोहोचले आहे। म्हणजे एकंदर मित्रांनो, या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहे ते 39 रुपयांनी देशभरात वाढलेले आहेत। तर मग मित्रांनो, दुसरा बदल आहे विमान इंधन ATFच्या किमतीत कमी झाल्या आहे। 1 सप्टेंबर पासून लागू झालेला दुसरा महत्त्वाचा बदल हा दिलासा देणारा आहे। विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। हवाई इंधनाच्या म्हणजेच एअर टर्बाइन इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत। तर कोलकाता तसेच मुंबई तसेच चेन्नईमध्ये सुद्धा या ठिकाणी विमान इंधन हे स्वस्त झाले आहे। तिसरा महत्त्वाचा बदल आहे क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे। तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणारा बदल तुमच्यासाठी आहे। पहिल्या तारखेपासून HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंटची मर्यादा निश्चित केली आहे। हा नियम लागू करण्यासाठी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती। या बदलानुसार बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना आता या व्यवहारांवर दरमहा केवळ 2000 पॉइंट्स मिळू शकणार आहे। याशिवाय थर्ड पार्टी ॲपद्वारे शैक्षणिक पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही। तर मित्रांनो, चौथा बदल आहे या महिन्याच्या अर्ध्या दिवशी बँकेला सुट्टी असणार आहे। तर मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास RBI बँकेच्या सुट्टीची यादी पाहूनच घराबाहेर पडा। या महिन्यातील अर्धे दिवस बँकांना सुट्टी असेल, म्हणजेच 15 दिवस या ठिकाणी सुट्टी असणार आहे। महिना 1 सप्टेंबर 2024 रोजी रविवारच्या साप्ताहिक सुट्टीने सुरू झाला आहे। मग गणेश चतुर्थी, पहिला ओणम आणि 12 वाफत यासारख्या सणांमुळे आणि महिनाभरातील इतर कार्यक्रमांमुळे विविध राज्यांमध्ये 15 दिवस बँक शाखांमध्ये कोणतेही काम होणार नाही। बँक सुट्टीची यादी RBIच्या वेबसाईटला भेट देऊन जाणून घेऊ शकता। त्यामुळे मित्रांनो, काय महत्त्वाचे काम असेल ते लवकरात लवकर करून घ्या, कारण की बँकेला सुट्ट्या या 15 दिवस आहेत। मग 5वा बदल आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी। तर मित्रांनो, या ठिकाणी मोठ्या बदलांशिवाय सप्टेंबर महिना इतर गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे। यामध्ये आधार कार्डशी संबंधित सर्वात महत्त्वाचा कामाचा समावेश करण्यात आलेला आहे। मोफत आधार अपडेट अंतिम तारीख ही 14 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे। यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाही। 14 सप्टेंबर नंतर आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे। यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती, ती वाढून 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती। त्यामुळे आता 14 सप्टेंबरला हे मोफत जी अपडेट करण्याची संधी आहे ती संपणार आहे। मित्रांनो, 6वा जो बदल आहे तो म्हणजे रेशन कार्डच्या संबंधित। तर मित्रांनो, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आहे की तुम्ही आधार कार्ड हे रेशन कार्ड सोबत लवकरात लवकर लिंक करून घ्या। सर्व सदस्यांचे या ठिकाणी आधार कार्ड लिंक होणे गरजेचे आहे। त्याची मुदत 30 सप्टेंबर ही देण्यात आलेली आहे। तुम्ही जर या ठिकाणी
तुमचे आधार कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला मोफत धान्य पुरवठा होणार नाही। त्यामुळे हा 6वा बदल महत्त्वाचा लक्षात ठेवा, कारण की 30 सप्टेंबर नंतर या ठिकाणी तुम्हाला परत त्या ठिकाणी चान्स मिळणार नाही, संधी मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल 1 सप्टेंबर पासून या ठिकाणी झालेले आहेत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।